नमस्कार मंडळी, जय श्री महाकाल. रोहिणी जंपरमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. हा भुलेश्वरचा व्लॉग आहे जो पार्ट 2 म्हणून मी टाकलेला आहे. पार्ट 1चा भुलेश्वर व्लॉग जो आहे तो तुम्ही या आधीच्या व्हिडिओमध्ये बघू शकता आणि त्यामध्ये मी पूर्ण मंदिराच्या आतला व्ह्यू टाकला आहे जेणेकरून तुम्हाला आतला पूर्ण व्ह्यू बघता येईल. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी मंदिराच्या बाहेरचा म्हणजेच आजूबाजूचा परिसर कॅप्चर केला आहे जेणेकरून तुम्हाला बाहेरचा सुद्धा परिसर बघता येईल. आणि ही आहे समोरची घंटा जी की वाजवण्यास मनाई आहे, परंतु काही लोक वाजवतात. आणि हा आहे आजूबाजूचा परिसर. हा आहे मंदिराचा फ्रंट व्ह्यू जिथून आपण मंदिरात एंट्री करतो. भुलेश्वर मंदिर म्हणजेच सुरुवातीला ओळखला जाणारा मंगलगड किल्ला होय. हा किल्ला औरंगजेबाच्या हल्ल्यात पूर्ण धुळीस मिळाला होता, परंतु शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला नवीन जीवदान दिले असेच म्हणावे लागेल. इथले जे मंदिर आहे ते पूर्ण औरंगजेबाने तोडफोड करून टाकले होते, पण शिवाजी महाराजांनी त्यांच्या सहकाऱ्यांना हाताशी घेऊन या मंदिराची पुनर्उभारणी केली. आणि जे पण आपण बघतोय ते शिवाजी महाराजांच्या कृपेमुळेच आपल्याला हे सगळं बघायला भेटते. भुलेश्वर मंदिराचे नाव भुलेश्वर का बरं पडले असेल असं तुमच्या मनात प्रश्न येत असेल तर त्यामागे देखील एक प्राचीन कथा आहे. खरं तर शिवशंकर या टेकडीवरतीच तपस्येला बसले असताना पार्वती मातेला वाटले की आपण शंकराला भेटलं पाहिजे आणि त्यांनी एक आदिवासी स्त्रीची वेशभूषा करून त्यांच्या समोर प्रकट झाल्या आणि शंकराला ते रूप खूप भावलं. म्हणजेच शंकर त्यांच्या रूपाला भुलून गेले, म्हणूनच या ठिकाणाचं नाव भुलेश्वर पडलं आणि शंकराचंही दुसरं नाव भुलेश्वर असं पडलं. तर कशी वाटली ही स्टोरी कमेंटमध्ये नक्की सांगा. भुलेश्वर मंदिर आणि भुलेश्वर महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही घरी जायला निघालो, पण वाटेत आम्हाला दिसलं हे कांचन रेस्टॉरंट जिथे आम्ही जेवणासाठी गेलो. जर तुम्ही कधी भुलेश्वरला आलात तर या कांचन रेस्टॉरंटला एकदा नक्की भेट द्या, कारण इथे सगळ्या प्रकारचे मेनू भेटतात. म्हणजे दुपार आहे तर हा मेनू भेटणार नाही असं काही नाही, तुम्हाला जो मेनू पाहिजे तो इथे भेटू शकतो. आम्ही इथे मस्तपैकी जेवण केलं, खूप छान होतं सगळं जेवण. आणि इथे माझे मिस्टर मला छोटासा घास भरवताना, कारण की माझा बड्डे होता म्हणून त्यांनी मला एक घास भरवला. कसा वाटला हा भुलेश्वर पार्ट 2 व्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. जय श्री महाकाल.